नमस्कार मंडळी, तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल एक्सपेरिमेंटमध्ये. आम्ही आज आहोत ओम पर्वतच्या इथं. ओम पर्वत एक अगदी आमच्या समोर आहे. त्यासाठी इथं स्टे केला होता की सकाळी सकाळी दर्शन घेऊ. पण सकाळी पहाटे 5 वाजल्यापासून सगळे पोळे उठलेत, पण दर्शन काय झालं नाही. फॉग खूप आहे आणि एकच आंघोळ करणारा माणूस आमचा आहे. बाकी कोणाच्या आंघोळ करायची हिंमत नाही. हा ना, 2 डोळ्याची पण हिंमत नाही. तर बघू, थोडा वेळ थांबतो अजून. जर कोरा निघाला, धुका निघाला तर दर्शन झालं तर झालं, नाही तर मग पुढे आम्ही जाऊ. कारण की आता 5 वाजल्यापासून 6 वाजले, आता 7:20 झालेत. पूर्ण स्नोफॉल चालू होता. पूर्ण स्नोफॉल बघायचं. हवा टाईट झाली एकदम आमची. पप्पाची मजा घेताना आमचा भूषण फुल बर्फाची मजा घेतोय. काल आम्ही थांबलो होतो ओम पर्वतला इथं. तिकडं आज काय आमचं दर्शन झालं नाही. सकाळी 5 वाजल्यापासून आम्ही थांबलोय. मग आता खाली उतरलो आणि आता चाललो आता आदि कैलास दर्शन घ्यायला. तर इथून आदि कैलास आहे, खाली उतरला आता. आदि कैलास आहे इथून 36 किलोमीटर. बघू, जर तिकडे पण जर क्लायमेट खराबच असेल मग पुन्हा खाली येऊ. दर्शन होत असेल तर ठीक आहे, नसेल तर मग खाली येऊ पुन्हा. फायनली आम्ही आता पोचलोय आदि कैलास. आदि कैलास हा स्नोफॉल, पूर्ण स्नोफॉल चालू आहे. आणि हा आहे आदि कैलासचा पर्वत. आम्ही ॲक्च्युली ट्रेकिंग करून जायचं होतं वरती, पण आता कोणाची कॅपॅसिटी नाही जायची, त्यामुळे आता आम्ही पुन्हा खाली उतरतोय. जवळजवळ काहीतरी 15,000च्या वरती फुटावर, 16,000 फुटावर आहोत आम्ही. ऑक्सिजनचा त्रास होतो सगळ्यांना. काल पण तसंच झालं, त्यामुळे आज कोणी रिस्क घेत नाही. तर आम्ही हा पर्वत तर आलो आहे, आता बघितला पर्वत. तर आता पर्वत बघून आता पुन्हा खाली उतरतोय. ट्रेकिंग करून वर जायचं होतं ॲक्च्युली. स्नोफॉल पण खूप होतं आणि कोणी विंटरचे कपडे, समर याचे कपडे आणले नाही, रेनी सीझनचे. त्यामुळे आता पुन्हा खाली उतरतो आम्ही. खतरो के खिलाडी पडेलच बघ. तू सांभाळायला जाईल ती स्वाल आणि पडेल. करा तर आता मला म्हणणं, गाडी चालली तर गाडीमध्ये जावं ना. माकला पण नाही चढली व्हावी त्याची. काल जात असताना हा टर्न एकदम इझी वाटत होता. इतर आम्ही स्टंट पण केले आमच्या दादांनी, योगी नितेशनी. आणि आज हॉरर झाला एकदम. हे खरोखर काल जर आपल्या असतं ना, वाट लागली ती गाडी चालवली ही बघ. आदि कैलासचा सगळ्यात डेंजरस टर्न एस बेंड, सॉरी एसच्या आकाराचा. आता इथून गोल फिरला आणि पुढे तो टर्न यायचा. हा पुढून असा आहे, तो एसच्या आकाराचा पूर्ण आहे. काल आयचं असतं तर गाडी वाट लागते. आता मी एक ट्रायल मारून येते एकदा परत परत धावून व्हिडिओ काढा फक्त. हा काढतो.
एवढा थंड पाणी बर्फाचं पाणी त्याला तोंड धुवायला हात धुवायला रिफ्रेशिंग. चालला परत धरण्यावर. थांब बुटा भिजतील. नॅचरल वॉटर. पाऊस चालू झाला आणि लँडस्लाईड पण चालू झालं. किती मोठी लँडस्लाईड वरून पूर्ण खालपर्यंत इथून पूर्ण इथपर्यंत आलं खाली. एकदम डेंजर वाटत ना रस्ता. इथे दगड बिगड खाली पडलं तर आता अंगावर पडतील आपल्या असं वाटतंय. बघ ना कसं कोपऱ्या कोपऱ्या लोक बाहेर एकदम. लॉक ते लॉक. हा पण लॉक आहे तरी पण बघ ना त्याच्यात ते आवडी ते बाजू दगड आहे ना अजून. असं डेंजर वाटतं बघायला. लॉकिंग सिस्टम. डोंगर झाले खाली अक्का ना तो बघ ना. डोक्यावर बसलेलं आहे. सकाळी आम्ही ओम पर्वतावरनं निघालो. तिथं काय आमचं दर्शन झालं नाही. त्यानंतर गेलो आधी कैलासला. तिथलं डोंगर तर दिसलं आम्हाला, दर्शन झालं आम्हाला, पण एकदम चांगलं नाही झालं. म्हणजे बर्फ होतं, पूर्ण फॉग होतं, त्यामुळे नाही झालं. आणि तिकडून आता काहीतरी 11:30 वाजता निघालो. जेवलो नाही काय नाही. आता जस्ट कुठंतरी एक ढाबा भेटला आम्हाला आणि त्यात समोर असा व्ह्यू आहे. त्या व्ह्यू समोर आता मस्त चाय नाश्ता करू. आता काय एवढं लेट जेवून फायदा नाही. 6 वाजलेत. 6 वाजता जेवून काय फायदा नाही. त्यामुळे आता नाश्ता. प्रमोद काय म्हणजे आता एक्सपिरियन्स? खूप छान होता. खूप छान होता. आणि 4 जण त्याच्यात इंजर्ड झाले. मी पण थोडेफार. त्याच्यामध्ये मी पण आहे इंजर्ड मध्ये. 2 विभाग इकडे आतमध्ये खोल दरवाजा. ते अजूनपर्यंत थोडीफार इंजर्ड आहेत. त्यांना आपण आता न्यायला लागेल. आमचा इंजन गाडी एकदम फिट झाला बघा. बच्चा कसं वाटतंय? बरं वाटतं आता? एक नंबर भाई. आपल्या टेम्परेचरला आलो आपण. बुशी ओके एकदम ना. ओके मी पण. अरे नाही ना खरं तू मला ना गाडी झालं म्हणून मी पमायला दिली. जरा पुढे त्याला माझं पण त्यात व्हायला बघलं ना माया. म्हणून मी पमायला मला आयडिया होती का मला होणार आहे. त्याचं म्हणतो मला फक्त व्हिडिओमध्ये घ्या. कोणतरी व्हिडिओमध्ये घ्या. कुठल्या व्हिडिओमध्ये या अजून वॉटरमध्ये चलो काका काका चलो. सकाळी आम्ही ओम पर्वताचं दर्शन घेऊन निघालो होतो. दर्शन तर नाही झालं. त्यानंतर गेलो आधी कैलासला. तिकडे दर्शन घेतलं आणि पुन्हा परतीचा प्रवास चालू केला होता. तर सकाळी जो आम्ही 5 वाजता उठलो होतो तेव्हापासून फिरणं चालू आहे. तर आता एक किती वाजले आता 10:30 वाजता एक हॉटेल भेटलं आम्हाला. चांगलं हॉटेल आहे. इथं घेतलं रूम आणि इथं एवढं पॅक आहे आम्हाला. पित्तोरागडमध्ये रूम नाही भेटला. एक रूम भेटला. सगळ्यांना सर्वांना एकच रूम. 8 जण एका रूममध्ये झोपू आम्ही. दाखवतो तुम्हाला कसं रूम आहे. तत्पूर्वी बॅग बिग हॉटेल भेटत नव्हतं आम्हाला. तर एक भेटला हॉटेल आम्हाला. एक असं मोठे डॉमेट्री आहे एकदम. सर्वजण एकाच रूममध्ये झोपणार आणि बाजूला एक वॉशरूम एक्स्ट्रा दिला आम्हाला. तर आम्ही सकाळी धारचीलावरून प्रवास चालू केला होता काल. तो आम्ही आज त्या कालची नाईट आम्ही राहिलो होतो ओम पर्वतच्या समोरच, म्हणजे आर्मी कॉटेज आहे त्याच्यामध्ये राहिलो होतो. परंतु तुम्हाला सर्वांना एक आव्हान आहे माझा की कोणीही तिथे ओम पर्वतच्या इथं राहायला जाऊ नका. शक्यतो अवॉइड करा. कारण की आम्ही राहिलो डायरेक्ट म्हणजे 1000 फीटवरून डायरेक्ट 16,000 फीटावर गेलो राहायला. तर सर्वांना ऑक्सिजनचा त्रास, डोकेदुखी, जेवण नाही झालं, वॉमिटिंग, या सगळ्या गोष्टी झाल्या. तर तुम्ही याची काळजी घ्या. तुम्ही शक्यतो काय करा की धारचीलावरून ओम पर्वतला दर्शन घ्या सकाळी लवकर उठून
आणि ओम पर्वतावरनं पुन्हा रिटर्न येऊन आदी कैलासला जायचा जो रस्ता आहे म्हणजे गुंजी येथे स्टे करा आणि गुंजी येथून 30 किलोमीटर आदी कैलास आहे. मग आदी कैलासला तिकडून दर्शन करून मग पुन्हा तुम्ही खाली येऊ शकता. शक्यतो ही गोष्टी सकाळी 5 वाजता जो आम्ही उठलो आहे तेव्हापासून ट्रॅव्हलच करत होतो. आता वाजले रात्रीचे 11. तर या ब्लॉगला इथंच संपवतो. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये. तत्पूर्वी जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कॉमेंट, शेअर आणि आपला चॅनल एक्सप्लोर विथ मॅकला सबस्क्राईब करा. चला बाय बाय. पुन्हा भेटू एक नवीन ब्लॉगमध्ये.